हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा थर्ड लेसन सर्कलमधील प्रॅक्टिस सेट 3.4 पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्याला काही इम्पॉर्टंट पॉईंट्स माहिती असायला हवेत प्रॅक्टिस सेट 3.4 करण्यापूर्वी. पहा काय आहेत पॉईंट्स. इन्स्क्राइब्ड अँगल. आता इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय पहा. An angle whose vertex lies on the circumference of the circle and whose sides are chords of the circle. इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, अँगल ज्याचा व्हर्टेक्स काय असेल, सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती असेल आणि त्याच्या ज्या दोन साईड्स असणार आहेत त्या साईड्स काय असतील, सर्कलच्या कॉर्ड्स असतील, तर त्या अँगलला काय म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल. आता ह्या अँगलच्या ए बी आणि पी सी या दोन साईड्स आहेत. ए बी ही काय आहे, कॉर्ड आहे, आणि बी सी ही सुद्धा काय सर्कलची कॉर्ड आहेत. म्हणजेच अँगलच्या साईड्स ह्या या सर्कलच्या कॉर्ड्स पण आहेत. म्हणजेच इन्स्क्राइब्ड अँगल म्हणजे काय, त्या अँगलचा व्हर्टेक्स हा सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती पाहिजे आणि त्याच्या साईड्स ह्या काय पाहिजेत, सर्कलच्या कॉर्ड्स पाहिजेत. त्या अँगलला काय म्हणायचं, इन्स्क्राइब्ड अँगल. नेक्स्ट पॉईंट पहा, इंटरसेप्टेड आर्क. आता इंटरसेप्टेड आर्क म्हणजे काय, ॲन इंटरसेप्टेड आर्क is the portion of the circle's circumference that lies within the inscribed angle. इंटरसेप्टेड आर्क म्हणजेच काय, तो काय असणार आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्सचा काय असणार आहे, पोर्शन असणार आहे, पार्ट असणार आहे. आता इथे पहा, आर्क ए सी ही काय इंटरसेप्टेड आर्क आहे. म्हणजेच काय, ही काय आहे, या सर्कलच्या सर्कम्फरन्सचा हा एवढा काय आहे, ए सी हा पार्ट आहे आणि हा कुठे आहे, इन्स्क्राइब्ड अँगलच्या इंटेरियरमध्ये. यालाच काय म्हणायचं, इंटरसेप्टेड आर्क. आणि जे हे काय इंटरसेप्टेड आर्कचे एंड पॉईंट्स असणार आहेत, हे कुठे असणार आहेत, या इन्स्क्राइब्ड अँगलच्या दोन्ही साईड्सवर असणार आहेत. म्हणजेच इंटरसेप्टेड आर्कची डेफिनेशन काय होईल मग, ॲन इंटरसेप्टेड आर्क इज द पोर्शन ऑफ द सर्कल सर्कम्फरन्स दॅट लाईज विदिन द इन्स्क्राइब्ड अँगल. नेक्स्ट पॉईंट पहा, इन्स्क्राइब्ड अँगल थिरम. आता इन्स्क्राइब्ड अँगल थिरम काय आहे पहा, येथे फिगर आहे. आता या फिगरमध्ये अँगल ए बी सी हा काय इन्स्क्राइब्ड अँगल आहे, कारण याचा बी हा व्हर्टेक्स काय आहे, सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती आहे आणि याचे जे दोन साईड्स आहेत या काय आहेत, सर्कलच्या कॉर्ड्स आहेत. ए बी आणि बी सी सर्कलच्या काय आहेत, कॉर्ड्स आहेत. आणि यामध्ये ए सी ही काय आहे, इंटरसेप्टेड आर्क आहे. या इन्स्क्राइब्ड अँगलमध्ये काय आहे, ए सी ही इंटरसेप्टेड आर्क आहे. आता इन्स्क्राइब्ड अँगल थिरम काय आहे, द मेजर ऑफ ॲन इन्स्क्राइब्ड अँगल इज हाफ द मेजर ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. आता जो हा इन्स्क्राइब्ड अँगल आहे याचं जे मेजर असणार आहे ते किती असणार आहे, हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर्क. ही जी इंटरसेप्टेड आर्क आहे याच्या हाफ असणार आहे. म्हणजेच पहा, जर आता ह्या इंटरसेप्टेड आर्क ए सीचं मेजर किती असेल, 100 डिग्री असेल, तर या इन्स्क्राइब्ड अँगल ए बी सीचं मेजर किती असणार आहे, याच्या हाफ म्हणजेच किती, 50 डिग्री. आता इथे आपल्याला ए ओ सी हा काय दिसतो, सेंट्रल अँगल दिसत आहे आणि ह्या सेंट्रल अँगलचं मेजर किती असतं, ह्या आर्क एवढं असतं, आर्क ए सी एवढं, किंवा या आर्कचं मेजर केवढं असतं, सेंट्रल अँगल एवढं असतं. म्हणजेच जर आर्कचं 100 डिग्री मेजर असेल तर या सेंट्रल अँगलचं मेजर पण 100 डिग्री असतं. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की या इन्स्क्राइब्ड अँगलचं जे मेजर आहे ते काय आहे, या सेंट्रल अँगलच्या हाफ आहे, हाफ द मेजर ऑफ अँगल ए ओ सी. थिरम लक्षात ठेवायचा आहे, इम्पॉर्टंट आहे. अँगल ए बी सी इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क ए सी, किंवा आपण असंही म्हणू शकतो अँगल ए बी सी इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ अँगल ए ओ सी. नेक्स्ट पॉईंट पहा, अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. आता एकाच आर्कमध्ये, आता इथे आर्क पी एक्स क्यू आपल्याला दिसत आहे, या आर्कमध्ये आपल्याला दोन अँगल इन्स्क्राइब्ड दिसत आहेत, अँगल पी आर क्यू आणि अँगल पी एस क्यू. हे दोन्ही अँगल्स काय आहेत, या आर्क पी एक्स क्यूमध्ये काय आहेत, इन्स्क्राइब्ड आहेत. तर एकाच आर्कमध्ये अँगल इन्स्क्राइब्ड असतील तर ते काय असतात, कॉन्ग्रुएंट असतील. मग ते अँगल किती, 2 असतील, 3 असतील, 4 असतील तरी काय असणार आहेत, जर एकाच आर्कमध्ये असतील तर काय असणार आहेत, ते कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रुएंट. अँगल पी आर क्यू कॉन्ग्रुएंट अँगल पी एस क्यू. नेक्स्ट पहा पॉईंट, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल.
आता जर सेमी सर्कलमध्ये अँगल इन्स्क्राइब्ड असेल तर तो किती असतो, राईट अँगल असतो. सेमी सर्कल म्हणजेच काय, हाफ पोर्शन ऑफ द सर्कल. आता या सर्कलच्या हाफ पोर्शनमध्ये हा अँगल काय आहे, इन्स्क्राइब्ड अँगल आहे. मग याचं मेजर किती असेल, 90 डिग्री. लक्षात ठेवायचं काय, अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज राईट अँगल. नेक्स्ट पॉईंट पहा, सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आता सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाईज ऑन द सेम सर्कल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. क्वाड्रिलॅटरलचे 4 ही व्हर्टायसेस जर एकाच सर्कलवरती असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणायचं. म्हणजेच इफ ऑल व्हर्टायसेस ऑफ अ क्वाड्रिलॅटरल लाईज ऑन द सेम सर्कल देन द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. हा पण मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आता जर आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल घेतला आहे, ते फिगर दिलेली आहे आपल्याला, क्वाड्रिलॅटरल PQRS हा काय सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे. का, कारण याचे 4 व्हर्टायसेस काय आहेत, सेम सर्कलवरती आहेत. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, अपोजिट अँगल्स ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. आता याचे अपोजिट अँगल्स पहा. अँगल Pचा अपोजिट अँगल कोणता आहे, R, आणि अँगल Qचा अपोजिट अँगल कोणता आहे, S. हे जे अपोजिट अँगल्स आहेत ते कसे असणार आहेत, सप्लिमेंटरी. म्हणजेच अँगल P प्लस अँगल R इज इक्वल्स टू 180 डिग्री येईल, आणि अँगल Q प्लस अँगल S किती येईल, 180 डिग्री येईल. म्हणजेच पहा, अँगल QPS चा अपोजिट अँगल कोणता येईल, अँगल QRS. म्हणजे ह्या दोन्ही अँगलची ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे. म्हणजेच हे दोन्ही अँगल सप्लिमेंटरी असणार आहेत. आणि अँगल PQR चा अपोजिट अँगल कोणता येईल, अँगल PSR. आणि या दोन्ही अँगलची ॲडिशन किती असणार आहे, 180 डिग्री असणार आहे, कारण अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. नेक्स्ट पॉईंट पहा, अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे पहा, येथे फिगर मी काढलेली आहे. ABCD हा जो क्वाड्रिलॅटरल आहे हा सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आहे, आणि या सायक्लिक क्वाड्रिलॅटरलचा अँगल DCE हा काय एक्सटेरियर अँगल आहे. हा अँगल जो आहे हा काय एक्सटेरियर अँगल आहे. आता हा जो एक्सटेरियर अँगल आहे हा कसा असतो, अन एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ॲडजसंट इंटेरियर अँगल. आता ह्याचा ॲडजसंट अँगल कोणता येईल, हा येईल अँगल BCD. ह्याचा ॲडजसंट अँगल जो आहे त्याचा अपोजिट अँगल कोणता, अँगल BAD हा जो अँगल आहे याच्याशी काय असणार आहे, हा एक्सटेरियर अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल हा जो एक्सटेरियर अँगल आहे क्वाड्रिलॅटरलचा, हा त्याचा ॲडजसंट अँगल, त्या ॲडजसंट अँगलचा जो अपोजिट अँगल असेल त्याच्याशी कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजेच अँगल DCE कॉन्ग्रुएंट अँगल BAD. नेक्स्ट पॉईंट पहा, इफ अ पेअर ऑफ अपोजिट अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज सप्लिमेंटरी देन द क्वाड्रिलॅटरल इज सायक्लिक. जर अपोजिट अँगल्सची पेअर असेल, क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल्स असतील आणि ते कसे असतील, सप्लिमेंटरी असतील, त्यांची ॲडिशन अपोजिट अँगल्सची ॲडिशन 180 डिग्री असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असणार आहे, सायक्लिक असणार आहे. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. काय सांगितलेलं आहे, जर क्वाड्रिलॅटरलचे अपोजिट अँगल सप्लिमेंटरी असतील, त्यांची ॲडिशन 180 डिग्री असेल तर तो क्वाड्रिलॅटरल काय असेल, सायक्लिक असेल. नेक्स्ट पॉईंट पहा, इफ 2 पॉईंट्स ऑन अ गिवन लाईन सबटेंड equal angles at 2 different points which lie on the same side of the line, then those 4 points are concyclic, meaning they lie on the same line. काय सांगितलेलं आहे पहा, जर एक लाईन असेल आणि त्या लाईनच्या काय एकाच बाजूला 2 पॉईंट्स असतील आणि त्या पॉईंट्समधून त्या लाईनवर काढलेले अँगल इक्वल असतील तर ते 4ही पॉईंट्स काय असणार आहेत, कॉन्सायक्लिक असणार आहेत, एकाच सर्कलवरती असणार आहेत. आता इथे फिगर काढलेले पहा, ही जी लाईन AC आहे या लाईन ACच्या एकाच बाजूला B आणि D हे 2 पॉईंट्स आहेत आणि ह्या पॉईंट B आणि पॉईंट D मधून
या लाईनवरती AC वरती 2 अँगल्स काढलेले आहेत आणि हे दोन्ही अँगल्स जर इक्वल असतील तर हे चारही पॉईंट्स पॉईंट A, B, D आणि C हे चारही पॉईंट काय असणार आहेत, कॉन्सायक्लिक असणार आहेत, एकाच सर्कलवरती असणार आहेत. ही प्रॉपर्टी लक्षात ठेवायची आहे. आता इथे काय आहेत, हे दोन्ही अँगल ABC आणि अँगल ADC काय इक्वल आहेत, म्हणजेच हे चारही पॉईंट्स काय आहेत, एकाच सर्कलवरती असणार आहेत, कॉन्सायक्लिक असणार आहेत. नेक्स्ट पॉईंट पहा, आपल्याला ह्या अँगलचं मेजर काढायचं आहे. हे काय झाले, ते दोन कॉर्ड काय झालेले आहेत, सर्कलच्या इनसाइडमध्ये एकमेकांना इंटरसेक्ट झालेले आहेत. आपल्याला जर मेजर ऑफ अँगल AEC किंवा मेजर ऑफ अँगल BED काढायचं असेल तर आपण कसं काढणार पहा. प्रॉपर्टी काय आहे, द मेजर ऑफ अन अँगल फॉर्म्ड बाय टू कॉर्ड्स इंटरसेक्टिंग इनसाइड अ सर्कल इज हाफ द सम ऑफ मेजर्स ऑफ द इंटरसेप्टेड आर्क्स. म्हणजे जर टू कॉर्ड्स सर्कलच्या इनसाइडमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर याच्यामध्ये पहा 2 आर्क्स तयार झालेले आहेत. येथे ही एक आर्क आणि हे एक आर्क. जर आपल्याला मेजर ऑफ अँगल AEC काढायचं असेल तर आपण कसं काढणार, मेजर ऑफ अँगल AEC इज इक्वल्स टू ह्या ज्या 2 आर्क आहेत ह्यांची काय करायची, सम करायची आणि त्याचं काय करायचं, हाफ. म्हणजे आपल्याला मिळेल अँगल AEC. अँगल AEC इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क AC प्लस मेजर ऑफ आर्क DB. किंवा आपल्याला जर अँगल BED काढायचं असेल तर कसं लिहिणार आपण, मेजर ऑफ अँगल BED इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क DB प्लस मेजर ऑफ आर्क AC. किंवा जर आपल्याला हा अँगल काढायचा आहे, कोणता, अँगल CEB काढायचा आहे तर कसा काढणार आपण, येथे ही एक आर्क आहे आणि ह्या बाजूची एक आर्क आहे. मग जर मेजर ऑफ अँगल CEB काढायचं असेल तर काय होईल, हाफ मेजर ऑफ आर्क BC प्लस मेजर ऑफ आर्क AD. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट पहा, आता इथे काय दिलेलं आहे पहा, टू कॉर्ड्स इंटरसेक्ट झालेत, पण कुठं इंटरसेक्ट झालेत, सर्कलच्या बाहेर इंटरसेक्ट झालेत. अशा वेळेला ज्यावेळेस 2 कॉर्ड्स सर्कलच्या आउटसाईडमध्ये इंटरसेक्ट होत असतील त्यावेळेस हे जे अँगलचं मेजर असणार आहे ते किती असणार आहे, हाफ मेजर ऑफ आर्क, जी मोठी आर्क असेल त्यातून येथे आपल्याला 2 आर्क दिसत आहेत, आर्क BD आणि आर्क AC. मग ह्या अँगलचं जर मेजर काढायचं असेल तर काय करायचं, ह्या मोठ्या आर्कमधून ह्या छोट्या आर्कचं मेजर काय करायचं, मायनस करायचं. म्हणजेच व्हेन टू कॉर्ड्स इंटरसेक्ट outside the circle, the measure of the angle formed is half the difference of the measures of the intercepted arc. म्हणजे जर अँगल आपल्याला BED काढायचं असेल तर काय करणार आपण, अँगल BED इज इक्वल्स टू हाफ मेजर ऑफ आर्क BD मायनस मेजर ऑफ आर्क AC. आता हे सगळे पॉईंट्स तुम्हाला काय, आपण प्रॅक्टिस सेट 3.4 चालू करण्यापूर्वी माहिती असायला हवेत. आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4 पाहू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.